लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. ई-के.वाय.सी दुरुस्तीसाठी उरले केवळ काही तास. 30 एप्रिलची मुदत चुकल्यास 1,500 रुपये थांबणार. या योजनेचा काही बनावट लाडक्या बहिणीही लाभ घेत असल्याचे दिसून आल्याने त्यांना वगळून ज्यांना खरोखर गरज आहे अशा लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-के.वाय.सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्च-एप्रिलचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. हे पैसे थेट डी.बी.टीद्वारे बँक खात्यात येतील. ई-के.वाय.सी जर नसेल तर पैसे मिळवण्यात अडचण येऊ शकते. पैसे आले की नाही हे तुम्ही कसे तपासणार? बँक अलर्ट जो आहे त्याद्वारे तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर SMS येईल किंवा मग बँक पासबुक अपडेट करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरुवातीला लाभ देण्यात येत होता. नंतर हा लाभ दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येऊ लागला. पण आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी के.वाय.सी अनिवार्य आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यात कधीही 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मार्च-एप्रिलचा हप्ता कधीही महिलांना मिळू शकतो. दरम्यान याबाबत अधिकृत अशी घोषणा अजून झालेली नाही. मात्र लवकरच याची माहिती देण्यात येईल.